चला तर मुलांनो, आज आपण शिकणार आहोत सजीव गोष्टी आणि निर्जीव गोष्टी. आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी दिसतात त्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते, सजीव आणि निर्जीव. आता बघा, सजीव गोष्टी कोणत्या आणि निर्जीव गोष्टी कोणत्या. आता कसं ओळखायचं हे आपण डिटेलमध्ये बघूया. सजीव गोष्टींना अन्न, पाणी हे गरजेचं असतं, त्याशिवाय ते जगू शकत नाहीत. पण निर्जीव गोष्टी तुम्ही बघितला की जसं टेबल, खुर्ची, गाडी ह्या गोष्टींना अन्न पाणी लागतं का? नाही, ते त्याविना आहे अशाच राहू शकतात, कारण त्या निर्जीव गोष्टी आहेत, त्याला अन्न पाण्याची गरज नसते. पण ह्यामध्ये सजीव गोष्टींमध्ये प्राणी, वनस्पती, काही छोटे प्राणी आहेत सरपटणारे, पक्षी आहेत, मनुष्य आहे, या सर्वांना अन्न पाणी हे गरजेचे आहे, याशिवाय ते जगू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे हालचाल. बघा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सजीव हालचाल करत असतात. अन्नाच्या शोधामध्ये, पाण्याच्या शोधामध्ये, राहण्यासाठी जागा शोधण्यामध्ये, ते इतर काही कारणांसाठी, वेगवेगळ्या कारणांसाठी सजीव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करत असतात. पण निर्जीव गोष्टी करतात का? नाही, त्या हालचाल करत नाहीत. म्हणजे ह्यांना मनुष्य प्राणीच हलवत असतो, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणून ती त्यांची स्वतःची हालचाल नसते. तर सजीव मात्र स्वतःच्या मनाने एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करत असतात. आता बघा, तुम्ही म्हणाल की हे तर वनस्पती आहेत, आपल्याला झाडे चालताना दिसत नाही आहेत. नाही, झाडे ही हालचाल अशी करत नसतात जसं की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. मग त्यांची हालचाल आपण कशामध्ये बघणार? बघा, जेव्हा झाडाची मुळं जमिनीतून पुढे 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 सरकत जातात, हो की नाही, तेव्हा तिथे आणखीन एक दुसरे रोप तयार होत असते ना, किंवा झाडाच्या फळांतून बिया पडल्यामुळे तिकडे एका नवीन झाडाची निर्मिती होत असते, बरोबर आहे की नाही. तर यामध्ये आपण वनस्पतींना हालचाल म्हणतो. ओके, तर पुढची गोष्ट बघूया, जसं की हवा. सजीव गोष्टींना हवा श्वासनासाठी लागते आणि श्वास घेतल्याविना सजीव जगू शकत नाही. निर्जीव गोष्टींना हवेची गरज असते का? नाही. तर सजीव गोष्टी आतमध्ये ऑक्सिजन घेतात आणि आपल्या शरीरातून बाहेर कार्बन डायऑक्साईड फेकत असतात, बरोबर. तर आता तुम्ही म्हणाल की वनस्पती कसं श्वास घेतात? हो, वनस्पतीसुद्धा श्वास घेत असतात, त्याच्या पानातून घेत असतात. पानांना जे छोटे छोटे छिद्र असतात त्यातून ते आतमध्ये कार्बन डायऑक्साईड घेत असतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडत असतात. आता बघा, तुम्ही किती वेळा तरी ऐकलं असेल की झाडे लावा, झाडे जगवा, आपल्याला खूप गरज आहे. तर बघा, वनस्पती काय करत असतात? आतमध्ये कार्बन डायऑक्साईड घेतात, म्हणजे आपल्याला जे नको आहे तो गॅस ते वापरतात आणि आपल्याला जो हवा आहे ती ऑक्सिजन झाडांपासून आपल्याला मिळत असतं. म्हणूनच खूप झाडे लावली पाहिजेत. पुढची गोष्ट बघूया. तर बघा, सजीव गोष्टींची वाढ होत असते आणि निर्जीव गोष्टींची वाढ होत असते का? नाही, त्या जशा आहेत तशाच राहतात. बघा, सजीव गोष्टींना बाळ होत असतं, बरोबर आहे. बघा, एक प्राणी आहे, त्याला एक बाळ झालं, पुन्हा ते मोठं झालं, म्हणजे यांची वाढसुद्धा होत असते आणि पुनरावृत्ती म्हणतात. काय म्हणतात? पुनर्जीवन. जसं की हे दुसऱ्या एका जीवाला जन्म देत असतात, कळतं का? म्हणून हा सजीव गोष्टी आहेत आणि ह्या निर्जीव गोष्टी आहेत. आता तुम्हाला चांगलाच फरक कळाला असेल की सजीव आणि निर्जीवमध्ये काय फरक आहे, बरोबर आहे. चला, मी आता प्रश्न विचारते तुम्हाला की सजीव कोण आहे आणि निर्जीव कोण आहे. चला बरं सांगा, गाडी सजीव आहे की निर्जीव? सजीव. गाडी काय आहे? निर्जीव. झाड? सजीव. कंगवा? निर्जीव. खुर्ची? निर्जीव. माणूस? सजीव. घोडा? सजीव. सॉक्स? निर्जीव. बघा, तुम्हाला चांगला फरक लक्षात आला आहे ना. तर असाच अभ्यास चालू ठेवा आणि आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी तुम्ही घरच्या घरी निरीक्षण करा आणि तुमच्या वहीत यादी तयार करा, सजीव गोष्टी आणि निर्जीव गोष्टी. चला तर भेटू
पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोहोचेल आणि सर्वांना अभ्यासाची गोडी लागेल.